समर्थ रघुवीर सहकारी पतसंस्थेचे CEO माननीय श्री सुनील चव्हाण साहेब आपल्या पतसंस्थांचं ऑनलाईन बँकिंग कसं असावं किंवा त्यांच्यामध्ये काय सिस्टम आहे, दत्तसेवाकडे काय सिस्टम आहे, होम गोराईमध्ये काय सिस्टम आहे, त्याचा तिन्हीचा संगम करून ते ऑनलाईन ट्रान्झॅक्शन बद्दल माहिती देणार आहेत. मी त्यांना विनंती करतो की आपण आपला माहिती व्यक्त करावा. नमस्कार. महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्यादित आणि मुंबई सहकार बोर्ड लिमिटेड मुंबई आणि आपल्या दत्त सेवा सहकारी पतसंस्था मर्यादित मुंबई, समर्थ रघुवीर सहकारी पतसंस्था मुंबई आणि ओम गोराई नागरी सहकारी पतसंस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने 72व्या अखिल भारतीय सहकार सप्ताह कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि ह्या आयोजित कार्यक्रमाचा एक भाग पहिलं सत्राचे प्रशिक्षण वर्ग आयोजित केलेला आहे. तिन्ही संस्थांच्या विद्यमानाने या मार्गदर्शनामध्ये आम्ही काही प्रोफेशनल लेक्चर नाही, पण संस्थेत आपण एकत्र बसून चर्चा करावी आणि ह्या चर्चेतून दत्तसेवामध्ये काही गोष्टी चांगल्या असतात त्या आम्ही घेतो. त्यांची देवाणघेवाण होते. होम गोराई सहकारी पतसंस्था आहे, त्यांचेही पदाधिकारी आहेत. त्यांच्या ज्या कार्यप्रणाली आहेत त्या कार्यप्रणालीमध्ये ज्या चांगल्या गोष्टी त्यांनी अवगत केलेल्या आहेत त्याचं विश्लेषण होतं. असं आम्ही जवळजवळ प्रत्येक 2-3 महिन्याला एकत्र बसतो. पदाधिकारी, मग चेअरमन साहेब असतात, CEO किंवा अधिकारी वर्ग असतात आणि ही देवाणघेवाण चालूच असते. तशीच देवाणघेवाण ही आधी आहे असं मी समजतो. आणि या चर्चासत्रामध्ये मला जो विषय दिलेला आहे तो बँकिंग, ऑनलाईन बँकिंग जो विषय दिलेला आहे. ऑनलाईन बँकिंग हा आपण सर्वजण करता. प्रत्येका आपण आपल्या मोबाईलमध्ये ॲप असतं, GPay असतं, हा आपण नेहमीच करत असतो आणि आपल्याला ते सर्वांना माहीतच आहे. पण ही जी प्रणाली आहे ती आपण आपल्या पतसंस्थेत राबवून आपल्या सभासदांना कशी उपलब्ध करून द्यायची हे आपण ह्या कुठेतरी आपण विचार करतोय. आणि ही प्रक्रिया कशी करावी ही आपलं आमचे जे संचालक मंडळ आहे किंवा आमचा समग्रमध्ये काही प्रक्रिया केलेल्या आहे. होमगोराईमध्ये ही प्रक्रिया ऑनलाईन बँकिंगची ही केलेली आहे. ह्याच्याबद्दल आपण चर्चा करायची आहे. त्यानंतर मी विशेष करून ऑनलाईन बँकिंगमध्ये मोबाईल बँकिंग, RTGS, NEFT, इनवर्ड, आउटवर्ड या प्रक्रिया आपल्या जवळजवळ आपल्या तिन्ही संस्थेमध्ये आहेत आणि ह्या चालूच आहेत. त्याच्यामध्ये जी ECS प्रणाली आहे त्याच्याबद्दल साहेबांनी मला सांगितले की तुम्ही जरा बोला. त्याच्याबद्दलच मी थोडक्यात बोलणार आहे. आणि जे माझे काय मला जे माहीत आहे किंवा आम्ही आत्मसात केलेलं आहे, आम्ही जे वर्किंग करतो त्याबद्दल मी आपल्याला थोडं विस्तृत प्रमाणात असं बोलणार आहे किंवा सांगणार आहे. ECS प्रणाली, इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सिस्टम, ही एक प्रणाली आहे आणि या प्रणालीचा उपयोग आपण आपले ही प्रणाली आपल्या कर्जदारांचे कर्ज रिपेमेंटसाठी यूज करतो. ही इलेक्ट्रॉनिक पद्धत आहे आणि निधी ट्रान्सफर करण्याची एक, हस्तांतरण करण्याची एक पद्धत आहे. आणि ही API कंपनी जी आहे रिझर्व्ह बँकेच्या अंडर ही आपल्याला प्रोव्हाइड करते किंवा बँकेला ती काम करते. जसं क्लिअरिंग रिझर्व्ह बँकेच्या अंडर होतं, APCI ही कंपनी जी आहे ह्या कंपनीच्या मार्फत होतं. तसं हे ECS प्रणाली पण त्यांच्या मार्फत होते. म्हणजे RBIची जी कंपनी आहे त्यांच्या RBIच्या नियंत्रणाखाली काम करणारी ही सगळं ECS सिस्टम प्रणालीत करते, कार्यान्वित करते. या ECS प्रणालीमध्ये नेहमी जे काय पेन्शनधारक असतात त्यांचे प्रत्येक महिन्याचे जे पेमेंट्स असतात ते आपल्या आपल्या खात्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने म्हणजे इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग पद्धतीने ती प्रत्येक महिन्याला विदाउट इन्फॉर्मेशन म्हणजे पहिले एक वेळ इन्फॉर्मेशन दिली की ते सातत्याने त्या खात्यामध्ये येऊन जमा होत असतात.
म्हणजे ते की ऑनलाईन हस्तांतरण होतं एका बँकेतून दुसऱ्या बँकेमध्ये. ही प्रणाली आपल्याला कशासाठी यूज करायची, तर आपल्या पतसंस्थेमध्ये कर्जाचे EMI असतात, ते मंथली भरणारे असतात. त्यानंतर RD रिकरिंग डिपॉझिट असतात, तेही मंथली लोक भरत असतात. मग ही प्रणाली जर वापरली तर त्या पतसंस्थेत यायची गरज नाही. एक वेळ त्याचं रजिस्ट्रेशन झालं तर ती प्रत्येक वेळी येऊन भरायची गरज नाही. कारण का आज जो ग्राहक वर्ग आहे तो म्हणतो की आपल्याला घर बसल्या बँकिंग करायचं आहे, घर बसल्या आपल्याला बँकेच्या सेवा मिळाल्या पाहिजे. आणि ह्या सेवा देण्यासाठी आपण ह्या ECS प्रणालीचा जास्तीत जास्त उपयोग करू शकतो आणि त्याच्यामुळे वेळ वाचतो, नियमितता येते. जर ECS प्रणाली जर आपण आत्मसात केली की ती एक प्रकारे त्याला नियमित होतो की त्या सभासदाचे त्या खात्यामध्ये जे बॅलन्स असतो तो तिथं नियमित ठेवायची त्याची प्रवृत्ती होती. आणि त्याला ते ठेवल्यानंतर आपल्याला 10 तारखेचा ECS लागला तर 10 तारखेला पैसे त्या सभासदांच्या खात्यामध्ये डिबिट होऊन आपल्या खात्यामध्ये येतात. ही प्रक्रिया आपण नेहमी करतोय, ही काही वेगळी नाही. पण त्या प्रक्रियेमध्ये एक मॅन्युअल ECS आणि नवीन जे आहे की आपण डॅशबोर्ड घेतला की जी बँक करते तेच अधिकार जर आपल्याला दिले तर ही प्रक्रिया ही जलद गतीने होते. आता तुमच्याकडे ECS लावलेलेच असतात आहेत ना, होमगाईमध्ये पण ECS लावतो, ही प्रक्रिया चालूच आहे. पण आमच्या समर्थमध्ये आम्ही 2 वर्षापासून ही प्रक्रिया राबवली. त्याच्या आधी 2019-20 मध्ये ही SVSC बँकेतर्फे आम्ही ECS प्रणाली राबवली. त्यामध्ये आपले कर्जदारांचे संपूर्ण चेक पूर्वी जे भरत होतो ते भरावे लागत नाही. ECS प्रणाली लावल्यानंतर ती ऑटोमॅटिक आमच्या खात्यामध्ये हे पैसे त्या डेटला आपण ज्या निश्चित करू त्या डेटला आपल्या खात्यामध्ये येऊन जमा होतात. म्हणजे एक प्रकारचे जी आपल्याला फंड कुठल्या तारखेला किती फंड येतो ह्याचा एक धोका जो होतो तो आपल्याला समजतो. आणि ज्यावेळी मॅन्युअली स्वरूपात असतो त्यावेळी कर्जदार आज भरेल उद्या भरेल असं होतं. पण ह्या मेसेजमध्ये हा भाग होत नाही. जर त्यामध्ये परत असं होतं की एका महिन्याचा गॅप होतो, गॅप नंतर मग दुसऱ्या महिन्यात जाऊन आपण सगळं हप्ता किंवा RD भरतो. मग ही जी नियमितता आहे ही ECS मध्ये थोडी त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी येते की आपल्याला हा भरलाच पाहिजे, नाहीतर आपल्याला पेनल्टी लागू शकते. तर ही जी मॅन्डेट ह्या ECS मध्ये एक मॅन्डेट रजिस्ट्रेशन करायचं असतं. जे मॅन्युअली आपण मॅन्डेट रजिस्ट्रेशन करतो त्या पद्धतीने 2 प्रकार आहेत. एक मॅन्डेट रजिस्ट्रेशन करणं, हे फिजिकल मॅन्डेट पाठवणं, आणि डॅशबोर्ड द्वारे आपण ECS समोरच्या बँकेला मॅन्डेट रजिस्ट्रेशन करण्यासाठी पाठवतो. ह्या 2 प्रक्रिया आहेत. ह्या प्रक्रियेमध्ये जी फिजिकल असते ती आपण प्रक्रिया जी आता राबवतो. आणि मला वाटतं दरसेवाने पण येस बँकेची ही प्रक्रिया घेतलेली आहे, होमगोळ्याने पण घेतलेली आहे ना, कार्यवाही चालू झाली. तर याच्यामध्ये हा जो ECS द्वारे जे पैसे सबमिशनचा फॉर्म असतो तोच असतो, पण तो इलेक्ट्रॉनिक्सच्या द्वारे असतो. आता ही जी ECS प्रणाली राबवणाऱ्या ज्या बँका आहेत किंवा आपल्याला जे हे देणार येस बँक आहे, ICICI बँक, रत्नाकर बँक आहे, ह्या बँका आपल्याला अवेलेबल करून देतात की तुम्ही ECS. आणि त्यामध्ये ICICI बँक पूर्वीपासून करून देत होती. संस्थांना ही ECS प्रणाली ऑनलाईन प्रक्रिया चालू केलेली त्याने. पण मध्यंतरीच्या काळात ICICI बँकेनं QR कोड आणि या प्रणालीवर काहीतरी कोणाच्या तरी कंप्लेंटमुळे तक्रारीमुळे ते बॅन आणलं होतं. तर आता
ह्या प्रक्रिया चालू आहेत. ICICI बँकेनं चालू केलेल्या आहे. त्याबरोबर येस बँकेने ही प्रक्रिया चालू केलेली आहे. म्हणजे सभासदांना, आपल्या पतसंस्थेच्या सभासदांना ही प्रक्रिया देण्याची, जी डॅशबोर्ड असतो तो देण्याची प्रक्रियेची त्यांनी चालू केलेली आहे. या येस बँकेच्या या विशेष प्रणालीमध्ये एक डॅशबोर्ड दिला जातो. तो डॅशबोर्ड आपल्या पतसंस्थेत देतो, म्हणजे लॉगिन आयडी आणि पासवर्ड दिला जातो. ही एक येस बँकेची जॉईंट कंपनी आहे. ते येस बँकेला त्यांच्याबरोबर काम करते आणि तिचं नाव आहे डिजिओ. की आम्ही पतसंस्थे म्हणजे समोरमध्ये हा येस बँकेबरोबर टाईप केलेला आहे आणि येस बँकेच्या मार्फत आम्ही विशेष प्रणाली अवलंबून करतो. तर यामध्ये एक डिजिओचा डॅशबोर्ड दिलेला आहे आणि तो डॅशबोर्ड आपण त्याचा आपल्याला लॉगिन आयडी आणि पासवर्ड क्रिएट करून येस बँक देते. त्यानंतर मग ही प्रक्रिया ज्यावेळी आपण कर्ज देतो त्यावेळी ही प्रक्रिया कर्ज देतेवेळी आम्ही सर्वसाधारण काय करतो की कर्ज डिस्बर्समेंट होतो, जे ब्रँच लेवलला आपल्या कर्ज डिस्बर्समेंट होतं त्यावेळी आपण कर्जाचा हप्ता कधी भरणार हे निश्चित करतो. मग पूर्वी आपण काय करतो, आज 10 तारीख दिलं, पुढच्या 10 तारखेला भरायचा कर्जाचा हप्ता, हे आपण मॅन्युअल कर्ज आपण कर्ज मिळतं त्यावेळी म्हणायचं की भरतो. पण ही वरल स्वरूपात होते. कर्जाला पण एवढं बंधनकारक वाटत नव्हतं आणि आपल्याला पण त्याच्याशी एवढे आपण त्याच्याशी पूर्णपणे एकाग्रतानं ते करत नव्हतं. पण आता ही जी विशेष प्रणालीमध्ये काम होतं की आपण कर्ज ज्यावेळी देतो त्यावेळी ही प्रणाली जर आपण प्रक्रिया पुढे गेली, पुढच्या भविष्यात सांगतो मी, तर काय होतं की कर्जदाराला कर्ज देतेवेळी आपण डिपॉझिट करतो त्यावेळी तो ऑफिसमध्ये येतो त्यावेळी त्याचा पुढचा हप्ता कधी भरायची हे निश्चित होतं आणि हे लेखी स्वरूपात होतं आणि लेखी स्वरूपात असल्यामुळं त्या कर्जदाराला पण त्याची जाणीव आणि त्याची पैसे भरण्याची तयारी ही या विशेष प्रणालीमध्ये निश्चित केली जाते. तो आपला जो फॉर्म असतो त्या फॉर्ममध्ये हे सगळ्या गोष्टी असतात, कधी भरायचं किंवा काय आहे. ही आपण ज्यावेळी आपण कर्ज डिस्बर्समेंट करणार त्यावेळी हा फॉर्म भरला तर मग त्याला पुढची प्रक्रिया करण्यासाठी ते होते. म्हणजे थोडक्यात काय की एक हप्ता कधी EMI कधी भरायचा हे निश्चित होतं. त्या कर्जदारांना ह्या 15 तारखेला आपल्याला त्या EMI भरायचा हे निश्चित होतं. मग ती पुढची प्रक्रिया होती. नाहीतर काय होतं की मॅन्युअल स्वरूपात काय व्हायचं की तो म्हणायचा भरतो, त्यानंतर महिना कधी त्या कर्ज वाटप आणि त्याच्या आपण कर्ज दिलेलं असतं त्याचा वापर करण्याचं प्रक्रिया निघून जायची. पुढच्या महिन्यात आला की त्यावेळेस त्याचे पैसे कधी नसतात, मग चेक बाउन्स होतो. या अशा प्रक्रिया होतात. ह्याच्यामध्ये या प्रक्रियेला थोडंसं आपल्याला इझी होतं आणि कर्जाला लक्ष दिलं जातं. आता ही प्रणाली कशी वापरली जाते तर एक स्पॉन्सर बँक असते आपली, ज्याच्याकडून आपल्याला बँकेतून प्रत्येक महिन्याला पैसे देणार. त्या बँकेच्या यादी असतात. मग त्या येस बँकेला ECS कुठल्या बँकेतून लागतात ह्या पण यादी आहेत. आपल्या ज्या कोऑपरेटिव्ह बँका, नॅशनल बँका, कमर्शियल बँका किंवा NBFC ह्या बँकांच्या सगळ्यात विशेष त्यांनी कार्यवाही केली नाही. त्या ठराविक बँका आहेत, जास्तीत जास्त आहेत. असं जे विशेष प्रणाली वापरते त्या कमी आहे, पण जास्त ह्या बँका विशेष प्रणालीमध्ये त्यांचं क्लिअरिंग होतं. आणि हे विशेष प्रणालीमध्ये काय बँक जे काम करतात ते आपण आपल्या संस्थेच्या मार्फत पुढे चालू करतो. तसंच की मोबाईल बँकिंग पण बँकेचा ते आपला RTGS NEFT हा भाग बँका करतात, पण ते आपण आपल्या संस्थेत करतो. तसंच हा पण प्रकार आहे की आपण विशेष करतो. तर हा ज्यावेळी आपण विशेष लावतो त्यामुळे एक क्रिएट म्हणजे जो फॉर्म असतो तो क्रिएट फॉर्म आपल्याला भरायचा असतो. तो त्याची माहिती संपूर्ण भरायची. त्याच्यामध्ये फॉर्म ज्यावेळी क्रिएट करायला जातो
त्यावेळी आपल्याला त्या याच्यामध्ये कर्जदाराचं कर्ज कुठल्या टाईप आहे, किती तारखेला तुम्ही का भरणार, कर्जाचा टाईप कुठला आहे, ते म्हणजे आपण कर्जाचा टाईप कुठला देतो तो आहे त्याच्यामध्ये इन्क्लूड केला जातो. मॅक्झिमम अमाऊंट किती, फिक्स अमाऊंट जे EMI असतो तो अमाऊंट त्याच्यामध्ये इन्क्लूड करतो. त्यानंतर कर्जाचं नाव, बँकेचे डिटेल असतं, IFSC कोड नंबर असतो, तुझा पॅन कार्ड नंबर असतो, त्यानंतर बँकेचा ब्रँच वगैरे. आणि ही जी प्रणाली आहे त्या प्रणालीमध्ये कशा प्रकारे आपण युसेज लावतो, व्हॉट्सअपद्वारे लावणार, त्यांची बँक खाते लिंक असतं, हे असतं जॉईंट असतं आधार कार्डशी, ती त्याच्या पद्धतीने पण लावता येतो. परत आपलं डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड ह्याच्या स्वरूपात पण लावतो आणि फिजिकली पण लावतो. अशा ह्या 2-3 प्रकारे हे मॅन्डेट रजिस्ट्रेशन करता येतं. हे रजिस्ट्रेशन केल्यानंतर एक पेज होतं, हे पेज ओपन होतं, हे पेजची माहिती सगळी भरायची. त्यानंतर मग दुसरं पेज होतं, हा डेटा अपलोड होतो त्या समोरच्या स्पॉन्सर बँकला. आणि स्पॉन्सर बँकला हा डेटा अपलोड झाल्यानंतर पुढची प्रक्रिया चालू होते. त्याच्यामध्ये त्याला OTP जातो. OTP गेल्यानंतर त्याचं म्हणजे तो प्रायमरी स्वरूपात तो रेडी होतो IF प्रणाली. त्यानंतर मग ह्याबरोबरच त्याचं बँक डिटेल भरलेलं असतं, त्याचा बँकेचा जर डेबिट कार्डनं जर आपण हे केलं इसेस लावली तर त्याच्यामध्ये त्याचा कोड असतो ना, म्हणजे व्हॅलिडिटी डेबिट कार्डची, परत त्या डेबिट कार्डच्या पाठीमध्ये त्याची एक्सपायरी, ह्या गोष्टी असतात, ह्या त्या फॉर्ममध्ये असतात, त्या भरायच्या असतात. आणि त्या भरल्यानंतर मग तो पुढे जातो. पुढे गेल्यानंतर 2-3 प्रक्रिया फॉर्म भरायच्या, स्टेप बाय स्टेप या अशा आहेत. आणि त्यानंतर ते त्याचा 2 वेळा OTP जातो आणि OTP गेल्यानंतर ते मॅन्डेट सक्सेस होतं. म्हणजे एक प्रक्रिया ती 5 मिनिटाची असते. त्यामुळे ती प्रक्रिया आपल्याला जलद होते. ही मॅन्युअल प्रक्रिया कशी होते की आपण मॅन्डेटचा फॉर्म भरतो, बँकेचा फॉर्म दोन्ही सेमच आहे. मॅन्डेटचा फॉर्म भरतो, बँकेत देतो, बँकेत दिल्यानंतर ती बँक समोर आपल्या हेड ऑफिसला डिपार्टमेंटला पाठवते. डिपार्टमेंट ते क्लिअरिंग विशेष डिपार्टमेंट समोरच्या स्पॉन्सर बँकला पाठवते. मग ह्या प्रक्रियेतनं एखाद्याची जर साईन चुकीची असेल तर ते साईन डिफर म्हणून ते मॅन्डेट परत येतं. तर ह्या प्रक्रियेमध्ये जे आपल्याला जे ऑनलाईन प्रक्रियेमध्ये API जे आपण करतो त्याच्यामध्ये ही प्रक्रिया होत नाही, कारण त्या कर्जदाराला OTP जातो आणि जो OTP काय करून ते मॅन्डेट रजिस्टर होतं. म्हणजे ही प्रक्रिया थोडी जरी त्याची साईन डिफर असेल किंवा काय असेल तर ह्या त्याच्यामध्ये त्या गोष्टी येत नाही. प्रश्न येतो की फक्त आपल्याला ते मॅन्डेट रजिस्टर होतं आणि रजिस्टर झाल्यानंतर ही मॅन्डेट सक्सेसफुल होतं. नेक्स्ट स्टेजला तुमचा इन्स्टॉलमेंट कधी येणार हे निश्चित, या गोष्टी सगळ्या निश्चित झालेल्या असतात. त्यामुळं ती पुढची प्रक्रिया जी आहे ती कंटिन्यू आहे. त्यामध्ये एक झाली जी आता मी सांगितली की ही ऑनलाईन API सिस्टममध्ये मॅन्डेट रजिस्टर. दुसरी जी असते गोष्ट की ह्या डॅशबोर्ड मार्फत फिजिकली पण होऊ शकतात. ज्यांच्याकडे डेबिट कार्ड नाही किंवा क्रेडिट कार्ड नाही किंवा नेट बँकिंग असेल तर नेट बँकिंगमध्ये पण होऊ शकते. नेट बँकिंग नाही अशा व्यक्तींसाठी म्हणजे आपल्याकडे जे सर्वसाधारण सभासद येतात आणि त्या सर्वसाधारण सभासदांकडे काही क्वचित लोकांकडे डेबिट कार्ड नसतात. तर डेबिट कार्ड नसलेल्या जे सभासद कर्जदार आहेत त्यांच्यासाठी पण त्या डॅशबोर्डमध्ये सुविधा आहे. त्या डॅशबोर्डमध्ये आपण त्यांची ते माहिती भरायची आणि ती माहिती जे मॅन्डेट आहे ते फिजिकली प्रिंट येतं आणि ते अपलोड करायचं त्या साईटला. आणि ते अपलोड केल्यानंतर ती समोरची स्पॉन्सर बँक आहे ती काय करते की ते मॅन्डेट सक्सेस करते किंवा ते सबमिट केलेलं मॅन्डेट त्याला सँक्शन करते, अप्रूव्ह करते.
आणि मग ते 2-3 दिवसानंतर आपल्याला एक मॅन्डेट रजिस्टर झाल्याचा मेसेज येतो आणि मग त्यावेळेपासून जो निश्चित केलेला इन्स्टॉलमेंट क्रिएट होतो. ही फिजिकल मॅन्डेटची पण प्रक्रिया. या फिजिकल मॅन्डेट म्हणजे काही बँका आता या आधार कार्ड म्हणजे ज्यांचं खातं आधार कार्ड आहे, आधार कार्डची लिंक आहे, अशा बँका काही बँका आहेत त्या बँका सिलेक्टेड बँका त्या ह्या आधार कार्डच्या प्रक्रियेतून ही प्रक्रिया आपण वापरू शकतो. त्यानंतर हा आपला नियमितपणे जो ECS देत राहतो त्यामुळं काय होतं की आपल्याला फंड अवेलेबल होतो आणि हे होतो. बरं, हा दुसरी गोष्ट एकच महत्त्वाची काय होते की ज्यावेळी आपला ECS रन होतो आणि तो बरोबर भरतो तर ठीक आहे आपल्याला पैसे तरी देतात. पण एखाद्या वेळी त्याचं ते बाउन्स होतं किंवा आपला ECS बाउन्स होतो त्यामध्ये खात्यामध्ये पैसे नसतात. तर त्यावेळी त्या बँक ज्या सभासदाची बँक आहे ते बँक पण त्याला पॅनल्टी लावते. आपल्याकडे पण त्याला पॅनल्टी लागली. म्हणजे ह्याचं गांभीर्य म्हणून काय होतं, कर्जदार जो असतो तो नित्यनेमाने पैसे कर्जाचे भरतो आणि आम्ही जास्तीत जास्त ह्या प्रक्रियेमध्ये 2-3 वर्षे गेलेलो आहे. ह्या प्रक्रिया आमच्या तिन्ही ब्रँचमध्ये किंवा आमच्या संबंध दिवस सहकारी संदेशमध्ये आम्ही राबवले आणि ही चांगली प्रकारची ही प्रणाली आहे की त्या प्रणालीद्वारे आपण कर्जदारांचे हप्ते नियमितपणे आपल्या खात्यामध्ये त्या डेटला रिअल टाईममध्ये आपण घेतो. त्यामुळे ही प्रक्रिया चांगली होते आणि त्यामुळं काय होतं की प्रत्येक सभासद ज्यावेळी आपल्याकडे येणार प्रत्येक महिन्याला त्यावेळी त्यांची बोलणं चालणं त्याच्यात टाईम निघून जातो. हा 3 वर्षाचा समजा इन्स्टॉलमेंट 36 महिने तो येत राहणार. तर प्रत्येक वेळी काय ह्या प्रमाणे प्रत्येक वेळी काही गरज नाही. याच्यावर मॅन्डेट लागलो तो जर कर्ज पूर्ण झाल्यानंतर येतो आणि आपलं स्टेटमेंट घेतो आणि पुढची प्रक्रिया करतो. म्हणजे जर आपल्याकडं प्रत्येक वेळी जर कर्जदार असेल तर एखाद्या ब्रँचचे 500 कर्जदारांची विषय आहे 500 कर्जदार आपल्या ऑफिसला येणं जाणं हे कमी होतं. त्यामुळे हा जो वर्किंगचा ताण काउंटरचा असतो तो कमी होतो. त्यामुळे आपल्याला बाहेरची कामं किंवा संस्थेची रेग्युलर कामं करण्यासाठी पूर्ण वेळ मिळतो. त्यानंतर त्या बाबतीत आम्ही असं एक हे राबवलेलं आहे की आपल्या सिस्टममध्ये पण आहे की आपला जो नियम आहे त्याच्या आधी एक व्हॉट्सअपवर आम्ही मेसेज करतो की तुमचा ECS 10 तारखेचा ECS आधी 8 दिवस आणि 2 दिवस 8 तारखेला मेसेज करतो की तुमचा ECS 10 तारखेचा आहे, तुम्ही सफिशियंट बॅलन्स खात्यावर ठेवा, असा हा मेसेज आम्ही सोडतो. त्यामुळे ते सभासद पण अलर्ट होतात. त्यानंतर आपल्या सिस्टीममध्ये पण हा SMS जाण्याची प्रोविजन असते. पण ती पण प्रक्रिया आहे SMS जाण्याची. तर आम्ही काय करतो की व्हॉट्सअपद्वारे करा ते लोकांना जास्तीत जास्त व्हॉट्सअप बघायची लोकांना जास्त सवय असते आणि सकाळी बघितल्यानंतर तो प्रोविजन करतो. ही प्रक्रिया राबवल्यानंतर तो आधी 2 दिवस गेल्यानंतर तो काय करतो की आपल्या खात्यामध्ये पैसे देतो. पण ECS समजा 10 तारखेचा ECS असेल तर 10 तारखेच्या सकाळी म्हणजे 9 तारखेच्या रात्री त्यानंतर ती प्रक्रिया सकाळी पहाटे ही चालू होते. म्हणजे 10 तारखेचा जर ECS आपण मॅन्डेट त्याला जर रिपेमेंट असेल तर ती सकाळी 9 वाजता तर चालू होते. त्या स्पॉन्सर बँकेतून खाते डेबिट होऊन आपल्याकडे आपल्या बँकेत यायला चालू होतं आणि आपली बँक थोड्या वेळानंतर म्हणजे सकाळी 9 वाजता पैसे कलेक्ट केलेले दुपारनंतर ते आपल्या बँकेमध्ये ट्रान्सफर करतात. म्हणजे त्या सभासदाला जर 10 तारखेला EMI असेल तर 9 तारखेला पैसे खात्यामध्ये क्रेडिट करावं लागतं. ही जाणीव पूर्णपणे त्याला होते आणि नसेल तर त्याची पॅनल्टी जास्त लागते. आता ज्या प्रायव्हेट कमर्शियल बँक आहेत ICICI, HDFC ह्या ECS रिटर्नच्या बाबतीत भरपूर स्ट्रिक्ट आहे आणि त्यांची पॅनल्टी ही वेळ असते 20-30 रुपये लागते. 200-250-300 रुपये 500 रुपयापर्यंत ती पॅनल्टी असते. मग हा जो पॅनल्टीचा भाग आहे हा सभासदाच्या मनामध्ये पुस्तक गुंततो
आपला 3,000चा विशेष आहे, 1,00,000 रुपये कर्ज दिले सार्वजनिक आणि जर 500 रुपये करण्याची लागेल ती खूप मोठी होती. म्हणून ह्याचं गांभीर्य म्हणून असं होतं की कर्ज विशेष बाउन्स करायचं आणि बाउन्स केल्यानंतर न केल्यामुळे आपल्याला रिअल टाईममध्ये हा विशेष भरणा होतो. त्यानंतर हा विशेष जरी प्रणाली ही बँकिंगमध्ये निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट ह्यामध्ये ती येते आणि जसं चेक्स बाउन्स झाल्यानंतर 138 करू शकतो आपण, तसं विशेष बाउन्स झाल्यानंतर ही जी प्रक्रिया आहे ही निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टच्या अखत्यारीत असल्यानं आपल्याला त्या सभासदाला 138 ची नोटीस किंवा निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट उल्लंघन केल्याची नोटीस घेऊन त्याच्यावर कारवाई करू शकतो. म्हणजे जशी चेक बाउन्सची ही सिस्टम आहे तशी हा इशेसमध्ये पण आपल्याला त्या सभासदाला कर्जदाराला ह्या तारीख आणून त्याच्यावर न्यायालयामध्ये खटला करू शकतो किंवा त्याची जी पुढची प्रक्रिया आहे ती 138 प्रमाणात होऊ शकते. तर या बाबतीत आणि आता जवळजवळ मी हा विषय केलेला आहे, तर थोडंफार तुम्हाला काय आणि शंका असतील ते विचारू शकता किंवा ह्या बाबतीत आता जर प्रत्यक्षात माझ्यापेक्षा आमचे स्टाफ जे आहेत काम करतात त्याच्यावर ते जास्त सांगू शकतात. म्हणजे सबमिशन कसं करायचं, त्याला टाईम काय आहे. तर आपण कधी यायचं असेल तर आमच्या समोर काही ब्रँचमध्ये भेटला तर ह्या प्रक्रिया प्रत्यक्षात विशेष मॅन्डेट कसं पाठवलं जातं ही प्रक्रिया आम्ही सांगू शकतो. आम्ही आता प्रत्यक्षात करतो. आम्ही जवळजवळ आमचे सारखी 4,000 कर्जदार आहे, तर 4,000 कर्जदारामध्ये आम्ही जवळजवळ 70% विशेष सांगितले आणि हे 30% झाले हे सगळे जुने सभासद आहे. पण जवळजवळ नवीन कर्ज देते संपूर्ण विशेष असल्याशिवाय विशेष प्रणाली म्हणजे त्यांनी फॉर्म भरल्याशिवाय कर्ज उचलत दिलं जातं. त्यामुळं ऑन टाईम पैसे रिअल टाईम पैसे भरण्याची जी आहे सभासदांची आहे ती जास्त वाढते. म्हणजे आमचे 70 ते 75% ह्या विशेष प्रणालीतून वसूल होते. त्यामुळं बाकीच्या कामावर ताण पडत नाही आणि जी शिल्लक राहतात की समजा एखाद्या 100 विषय असतील एका दिवशी, तर काही कारणास्तव एक 10 रिटर्न येतात. मग त्या दुसऱ्या दिवशी आपण त्यांना कॉल करतो किंवा तुमचा विषय रिटर्न आहे. काही सभासद मग ताबडतोब गुगल पेनं वगैरे कशी पाठवून देतात. काही 2-4 करतात, काही मग ते गावाला जातात. मग ते त्याला 5 लाख म्हणजे 100 लोकांना 5 लाख करायचे नाही, 10 लोक आहेत, 10 लोकांचे 5 लोक दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पैसे भरतात आणि 5 लोक हे काही कारणास्तव पेंडिंग राहतात. तर त्यांना फॉलोअप करणं शक्य आपल्याला फॉलोअप करावं लागतं आणि त्या 100चा कॉन्टॅक्ट करण्यापेक्षा 5 लोकांना कॉन्टॅक्ट करायला आपल्याला जास्त वेळ मिळतो. त्यामुळे ही प्रक्रिया चांगली आणि उत्तम आहे आणि ह्या प्रक्रियेमध्ये सगळ्या साहेबांना ही प्रक्रिया त्यांनी जवळजवळ राबवलेली आहे. पुढची प्रक्रिया त्यांनी चालू केली आहे. तर जास्तीत जास्त आपल्या सर्वांनी ब्रँच मॅनेजरनी ही प्रक्रिया राबवली तर आपल्या संस्थेमध्ये जास्तीत जास्त फंड त्यावेळी रिअल टाईममध्ये येतो हे आमचा अनुभव आहे. त्यामुळं आपण पण ही प्रक्रिया राबवावी आणि काही जर शंका वगैरे असतील तरी विचारावे. आम्ही त्याचा निरसन करू किंवा ब्रँचमध्ये आलो तरी पण आपण ह्या गोष्टी क्लिअर करू. ठीक आहे, धन्यवाद. आधी मी काय गोष्टी किंवा अनुदानाला काही चुका झाल्या असतील किंवा काय असेल तरी मला आपल्याला समजून माफ करावी आणि मी माझी विशेष प्रणाली सेवन शकतो इथे थांबवत आहे आणि पुढच्या कार्यक्रमासाठी